नमस्कार नाशिककर. आज आम्ही अचानक निघालो आहोत त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. घरी बसून खूप बोर होत होतं. मग म्हटलं चला कुठेतरी फिरायला जाऊ. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारा हिरवागार निसर्ग, थंड हवा आणि शांत वातावरण हा प्रवास अजूनच सुंदर बनवत होतं. त्र्यंबकेश्वरच्या प्रवासात सर्वात आधी आम्ही आलो अंजनेरीच्या पवित्र भूमीवर. अंजनेरी हे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध आणि धार्मिक स्थळ मानलं जातं. असं सांगितलं जातं की हीच ती भूमी आहे जिथे प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमंतरायांचा जन्म झाला. मंदिरात घंटानाद, भक्तांचा जयघोष आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होतं. प्रत्येक भक्त मनोभावाने हनुमंतरायाचं दर्शन घेत होता. कोणी प्रार्थना करत होतं तर कोणी शांतपणे मंदिरात बसून त्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेत होतं. त्या क्षणी मन पूर्णपणे प्रसन्न झालं होतं. मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी असूनही एक वेगळी शांतता अनुभवायला मिळत होती. मंदिरातील सजावट, प्रकाश व्यवस्था आणि आध्यात्मिक ऊर्जा हा अनुभव अजूनच खास बनवतात. इथे काही क्षण शांतपणे बसलं तरी मनाला एक वेगळाच सुकून मिळतो. अंजनेरीचा हा अनुभव खरंच भक्ती, श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम वाटला. जर तुम्ही अजून अंजनेरीला भेट दिली नसेल तर एकदा नक्की या. दर्शन घेतल्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम सुरू आहे. काही ठिकाणी वाहतूक मंदावलेली दिसत होती तर काही ठिकाणी नवीन रस्त्यांचं काम वेगाने सुरू होतं. समोर दिसली भव्य आणि आकर्षक अशी मोठी कमान. ती कमान पाहताच एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. अखेर आम्ही पोहोचलो श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिरात. मंदिराच्या परिसरात येताच सर्वात आधी नजरेत भरला मंदिराचा भव्य असा सोन्याचा कळस. सध्या त्या कळसाचं काम जोरदारपणे सुरू असल्याचं पाहायला मिळालं. भाविकांची दर्शनासाठी लगबग सुरू होती तर संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. त्यानंतर आम्ही घेतलं नाथांचं मनोभावे दर्शन. दर्शन घेतल्यानंतर मन अतिशय प्रसन्न आणि शांत झालं होतं. नाथांप्रती असलेला भक्तिभाव, श्रद्धा खरंच अनुभवण्यासारखी आहे. नाशिककरांनो, तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का? नसेल दिली तर एकदा तरी इथे नक्की भेट द्या. मंदिराच्या बाहेर येताच सभा मंडपाचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळतं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विविध विकास कामं वेगाने सुरू आहेत. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो कुशावत कुंडाकडे. सध्या अधिक मास असल्यामुळे तेथील काही प्रमाणात पाणी दूषित झालं होतं. दरवर्षी लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी येथे येत असतात. विशेषतः अधिक मास, श्रावण आणि कुंभमेळ्याच्या काळात इथे भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. भाविकांच्या श्रद्धेनुसार या पवित्र कुंडात स्नान केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतो अशी मान्यता आहे. या कुंडातील संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणात स्वच्छ करण्याचं काम सुरू होतं. त्यानंतर आम्ही निघालो त्र्यंबकेश्वर मंदिराकडे. वाटेत आम्हाला दिसली भव्य कलश मिरवणूक. तर नाशिककर, तुम्हाला माहिती आहे का ही मिरवणूक नेमकी कसली आहे? जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही पोहोचलो त्र्यंबकराज मंदिर परिसरात. सध्या अधिक मास असल्यामुळे मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने गुंजवून गेला होता. गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग केली. थोडं फिरता फिरता बघता तर दुपारचे 1 वाजले होते आणि आता आम्हाला जोरात भूक लागली होती. मग आम्ही जेवायला थांबलो संस्कृती हॉटेलला. इथलं निसर्गरम्य वातावरण, थंडगार हवा आणि शांत परिसर मनाला खूपच आवडला. विशेष म्हणजे इथे आमरस पुरणपोळी महोत्सव सुरू होता. खूप सारे नाशिककर या महोत्सवाचा आनंद मजेशीर घेत होते. त्यामुळे नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. संपूर्ण परिसरात आमरस आणि पुरणपोळीचा सुगंध दरवळत होता. थंडगार हवा, निसर्गरम्य वातावरण आणि चविष्ट जेवण यामुळे प्रवासाचा थकवा पूर्णपणे दूर झाला. ओम दादा पुस्तक वाचते, पाठ करून घेणार आज.
पण आम्ही आमरस आणि पुरणपोळी न खाता साध्या जेवणाचाच आस्वाद घेतला आणि अशा प्रकारे आमचा त्र्यंबकेश्वरचा हा सुंदर प्रवास भक्ती, निसर्ग आणि आनंदाने भरलेला ठरला. अशाच डेली ब्लॉगसाठी आपल्या हिडन नाशिक चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.